स्वामी भक्त हो. अनेकदा आपल्या जीवनात अनेक संकट येत असतात. आपण घाबरतो. काय करावं काही सुचत नाही. खरं तर जीवनात येणारं प्रत्येक संकट हे आपल्यासाठी एक संधी निर्माण करत असते. पण आपण घाबरतो. चला तर मग आज हा विषय आपण स्वामीवाणीतून म्हणजेच स्वामींच्या लीलेतून समजून घेऊया. बसप्पा नावाचा स्वामींचा अनन्य भक्त आपल्या सर्वांना माहीत आहे. बसप्पा महाराजांची घरची परिस्थिती बिकट होती. पण त्याबाबत त्यांची कधीच काही तक्रार स्वामींकडे नव्हती. ते आपलं काम आणि स्वामी सेवा करत होते. एके दिवशी स्वामी महाराज अचानक रात्री जंगलाच्या दिशेने निघतात. त्यांच्या मागोमाग बसप्पा महाराज जातात. जंगलात गेल्यानंतर त्यांना अचानक भरपूर सर्प दिसू लागतात. बसप्पा घाबरतात. स्वामी महाराज म्हणतात, बाळा, अरे भीतोस कशाला? तुझे भाग्य उजळले. तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत हवे तितके घे. बसप्पा महाराजांच्या मनात भीती होती, पण स्वामी वचनावर विश्वास होता. त्यांनी भीत भीत एक सर्प आपल्या झोळीत टाकला आणि घरी येऊन पाहतात तर काय, त्या सापाचं सोन्यात रूपांतर झालं होतं. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्त हो. ही लीला दिसताना आपल्याला फक्त लीला वाटते. पण जर आजच्या आपल्या जीवनातील अडीअडचणींकडं या लीलेतून आपण पाहिलं तर आपणास जाणवतं की आपल्या जीवनात अडीअडचणी आहेत, पण काही वेळानं त्या जाणार आहेत. आपला स्वामी वचनावर विश्वास हवा. ज्याप्रमाणे बसप्पा महाराज घाबरले नाहीत, तसे आपणही संकट समयी न घाबरता संकटांचा सामना करायचा आहे. स्वामी वचनावर विश्वास ठेवून आपलं कर्म प्रामाणिकपणे करायचं आहे. पहा, नक्कीच आपल्या जीवनात जे काही संकट आहे त्या संकटाचं रूपांतरण कृपारूपी सोन्यात होणार आहे. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद. आपलं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मनात काही प्रश्न असतील तर नक्कीच आपण कमेंटमध्ये विचारू शकता किंवा ईमेलद्वारे विचारू शकता. धन्यवाद.